मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित. या दिवशी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, अशी मोठी आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. सविस्तर माहिती समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, केंद्रीय सेवेतील कार्यरत कर्मचारी आणि सेवानिवृत्त पेन्शनधारकांसाठी लवकरच एक दिलासादायक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. देशातील सद्यस्थितीतील आर्थिक महागाईचा म्हणजे AICPIW कडून प्राप्त झालेल्या सांख्यिकीच्या विश्लेषणावरून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ होण्याची चिन्हे आहेत. हा नवा बदल चालू वर्षाच्या जुलै महिन्यापासून ग्राह्य धरला जाणार असून यामुळे लाखो कुटुंबियांच्या कौटुंबिक बजेटला हातभार लागणार आहे. प्राथमिक निकषावरून 3% वाढीचा अंदाज बांधला जात असला तरीही जून महिन्यातील देशांतर्गत महागाईचे अधिकृत आकडे समोर आल्यावरच यावर अंतिम मंजुरीचे शिक्कामोर्तब केले जाईल. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय येत्या सोमवारी म्हणजे 13 जुलै 2026 रोजी जून महिन्याच्या ग्राहक किंमत निर्देशांक अधिकृतपणे प्रसिद्ध करणार आहे. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर महागाई भत्त्याच्या वाढीचे अंतिम चित्र संपूर्णपणे स्पष्ट होईल. ही वाढ किरकोळ वाटत असली तरीही बाजारपेठेतील वाढत्या किमतीच्या काळात कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती मजबूत ठेवण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. घोषणा उशिरा झाली तरी थकबाकीसह मिळणार लाभ. मित्रांनो, प्रशासकीय प्रक्रियेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वेतनवाढीला अंतिम मंजुरी मिळण्यास आणि त्यांची अधिकृत घोषणा होण्यास साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिना उजाडतो. मात्र असे असले तरी या निर्णयाची अंमलबजावणी मात्र 1 जुलै 2026 या तारखेपासूनच केली जाते. त्यामुळे घोषणा होईपर्यंतच्या मधल्या महिन्याचा वाढलेला फरक कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पुढील वेतनात एक रकमी थकबाकी म्हणून दिला जातो. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त पैसा खेळता राहणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.